राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे पशु पक्षी आणि श्वानांचं प्रदर्शन भांडूप या ठिकाणी भरवण्यात आलेलं आहे। आपण पाहू शकतो याच ठिकाणी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे पशु पक्षी आणि पोपट असतील पक्षी असतील यांचं प्रदर्शन या ठिकाणी भरवण्यात आलं आहे। आयोजक रजोल पाटील यांच्या वतीने हे भांडूप स्टेशनच्या परिसरात हे प्रदर्शन भरवण्यात आले आणि बच्चे कंपनी एकच गर्दी करून या ठिकाणी प्रदर्शन पाहण्यासाठी आलेले आहेत। आपण त्याची थेट बोलणार आहोत। मॅडम काय सांगाल कशा प्रकारचं प्रदर्शन आहे, कुठल्या प्रकारचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पक्षी या ठिकाणी आले? आज 6 आणि 7 जानेवारी असे 2 दिवस मुंबई पेट शो हे भांडूपमध्ये होत आहे, जिथे आपण आंतरराष्ट्रीय दर्जाचे पाळीव प्राणी म्हणजे बर्ड्स झाले, पॅरेट्सचे प्रकार, पिजन्सचे प्रकार, मग रॅबिट्स आहेत, हॅमस्टर्स आहेत, मांजरी आहेत, कुत्रे आहेत, लव्ह बर्ड्स आहेत, वेगवेगळे सगळे प्रकारचे जे पाळीव प्राणी आहेत त्यांचं सगळ्यांचं प्रदर्शन भरवतोय। जे आपल्याला पुस्तकात बघायला भेटतं ते आज आपल्याला इथे लाईव्ह बघायला भेटणार आहे। आणि जिथे आता कॉन्क्रीट आणि पोल्युटेड एन्व्हायरमेंटमध्ये हे सगळे बर्ड्स आपल्याला असं जनरली उडताना बघत दिसत नाहीत, ते आज आपण इथे बघू शकतो। नक्कीच या ठिकाणी जे पशु पक्षी आहेत काळजी देखील घ्यायला लागते। अनेक पशु पक्षी जे नाहीसे होत चालले आहेत, कसं बघतात एक पशु पक्षी म्हणून पक्ष्यांना या पक्षी मित्रांना काय संदेश आहे? हाँ कि आप बर्ड्स उसको घर में पाल सकते हो और ऐसा कोई ये हार्मफुल बर्ड है नहीं, तो आप लोग इसको बिंदास घर में पाल सकते हो। और अलग अलग वैरायटीज़ के बर्ड्स है, खाली यही नहीं कि आप पाल सकते हो, और काफ़ी ज़्यादा बर्ड्स भी आते हैं। और बर्ड्स जो होता है वो इंसान के साथ बहुत ज़्यादा उसका अटैचमेंट होता है, तो लोग बर्ड्स को थोड़ा दूर ही रखते, ये करते वो करते, बट वो बर्ड जो होता है वो भी एक इंसान जैसा ही होता है। तो उसको आप जिस हिसाब से ट्रीट करोगे उस हिसाब से वो आपके साथ में बहुत ह्यूमन फ्रेंडली होगा। अब ये देखो, ये ब्राज़ील का है, ये इसको बोलते हैं हार्ली क्वीन मकाओ। ये अभी 6 महीने का ही है और इतना अच्छा है, माशाल्लाह दिखता है, मस्त है। अनेक पशु पक्षी आहेत या ठिकाणी, पोपट्स आहेत पाहू शकतो। या ठिकाणी बघण्यासाठी एकच गर्दी शाळकरी मुलांनी केलेली आहे आणि हे प्रदर्शन आज आणि उद्या असं असणार आहे, त्यामुळे नक्कीच एक आनंद देखील लुटताना या ठिकाणी पाहायला मिळतं। प्रत्येक पक्षाचं जे ह्याचे टिपण्याचं काम जे ते मोबाईलमधून केलं जातं, छायाचित्र काढलं जातं। इकडे विद्यार्थी देखील आलेले आहेत, त्या विद्यार्थ्यांना देखील आपण विचारू शकतो। या ठिकाणी आलात, बहुत अग्रेसिव बर्ड्स है ये, देख सकते हो जैसे हाथ डालकर बाइट करता है। नक्कीच या ठिकाणी काही पालक देखील आलेले आहेत, लहान मुलं देखील आलेले आहेत, त्यांच्याकडे जाणून घ्या कशा प्रकारचं प्रदर्शन इथं बरोबर कसं बघतात। अनेक दुर्मिळ पक्षी या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात। अनेक पक्षी म्हणजे की भरपूर पक्षी आहेत इथे, तसे पाहिले तर पिंचेस वगैरे, बस बाकी काय अजून मी पाहिले नाहीत, मी आत्ताच एंट्री केली, आता इकडनं पाहून जाणार आहे। मुंबईमधलं पहिलं आहे हा, आणि छान आहे ते दिसायला, म्हणजे पोपट, मांजर, अजून मांजरचं आलं नाही पण पोपट, ससा हे छान आहे, म्हणजे लहान लहान मुलांना आवडलं सर्व। दुर्मिळ पशु पक्षी या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे, प्रदर्शन भरवण्यात आहे। भांडूप स्टेशनच्या परिसरातच हे प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे। आयोजक रजोल पाटील यांच्या वतीने हे प्रदर्शन 2 दिवस चालणार, त्यामुळे नक्कीच याचा आनंद लुटताना इथं शाळकरी मुलं दिसत आहे। त्यामुळे आदिलसह गणेश सुरा, TV9 मराठी, भांडूप। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।